नमस्कार, मी विलास महल्ले आणि आपण पाहता GTV न्यूज मराठी। बातमी आहे गॅस टंचाई विरोधात वंचित बहुजन आघाडीने केलेल्या आंदोलनाची। गॅस टंचाई विरोधात वंचित बहुजन आघाडीने आज यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये आंदोलन केलं। चूल पेटवून घाटंजी तहसील कार्यालयासमोर वंचितने हे प्रतिकात्मक आंदोलन केलं। गेल्या अनेक दिवसापासून गॅस सिलेंडरची टंचाई भासत आहे। गॅस अभावी नागरिकांची हेळसांड होत आहे। व्यावसायिक गॅस मिळत नसल्याने छोटे व्यवसाय अडचणीत आले आहे। गॅस टंचाईबाबत शासनाचे लक्ष वेधण्याकरता वंचित बहुजन आघाडीकडून यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये चूल पेटवून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं। यावेळी घाटंजी तहसील कार्यालयासमोर चूल पेटवून त्यावर भाकरी थापण्यात आल्या। भाकरी, चटणी व कांदा खाऊन यावेळी वंचितनं शासनाच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला। गॅस टंचाई दूर करण्याची मागणी यावेळी वंचितकडून करण्यात आली। याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संगपाल कांबळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन छेडण्यात आलं। संजय ढवळे, प्रतिनिधी GTV न्यूज मराठी। शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात गॅस सिलेंडर मिळत नाही। गॅस सिलेंडर वितरित करणारी गाडीही येत नाही आणि हे वास्तव नाकारता येणार नाही अशी प्रतिक्रिया संगपाल कांबळे यांनी यावेळी व्यक्त केली। गॅसचा तुटवडा निर्माण झाला। नरेंद्र मोदींच्या भक्ताने सांगितलं नालीतून गॅस काढा, नालीतून गटारामधून गॅस काढा, गोबर गॅस तयार करा, अनेक प्लॅन तिथे सांगितले। अरे पण तुम्ही सांगा ना, तुमच्या केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे या देशातल्या, महाराष्ट्रातल्या जनतेचे हाल होत आहे आणि तुम्ही सांगून राहिले गटारामधून काढा। हे चुकीचे धोरण केंद्र सरकारने राबवल्यामुळे या महाराष्ट्रामध्ये गॅसचा तुटवडा, या महाराष्ट्रामध्ये अनेक असे जे काही आपले खाद्यपदार्थ आहेत याच्या आता किमती भडकायला लागल्या। याची जळ इथं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांना सुचावं लागणार आहे। मी 8-15 दिवस आधी गॅस बुक केला होता। पहिले माहीत पडलं की काहीतरी आंदोलन चालू आहे, काल माझ्या घरी आणून दिला। परंतु तुम्हाला सांगतो, या गावामध्ये, या तालुक्यामध्ये एकच इथे गॅस वितरक आहे। खेड्यामध्ये कुठल्याही प्रकारे गॅस मिळत नाहीये। खेड्यावरचे संपूर्ण कार्यकर्ते आम्हाला कोणत्या आता इथे आदरणीय राजूभाऊ तोडसाने यांचं ऑफिस आहे। यांच्या संपूर्ण खेड्यातल्या कार्यकर्त्यांना आम्ही विचारतो, अरे बाबा, तुझ्या घरी जेव्हा गॅस संपेल तेव्हा तुला समजेल। कुठल्याही खेड्यामध्ये गॅस सिलेंडरची गाडी जात नाही, त्यांचं बुकिंग होत नाहीये। परंतु कसं आहे, बोलता येत नाही, हातात दाबून नाही। भाऊ, आम्हाला विरोधात बोलता येत नाही, हरकत नाही, तुम्ही विरोधात बोलू नका, आम्ही इथं बोलण्यास तयार आहे। या मोदीला छातीवर घेण्यास आमच्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तयार आहे। तुम्ही मागून तरी पाठिंबा द्या, नाहीतर गरीब चुलीवर भाकरी तुम्हाला थापावं लागतील घरच्या बायका। ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे। याला वाचा फोडण्यासाठी आणि ही परिस्थिती या शासनापुढे दाखवण्यासाठी प्रतिकात्मक आम्ही इथे चूल पेटवून, कारण तेलही नाही आमच्याजवळ, आम्ही चटणी आणली, कांदा आणला आणि हे सर्व चटणी, भाकर, कांदा खायची वेळ इथल्या महाराष्ट्र सरकारने, इथल्या केंद्र सरकारने या संपूर्ण राज्यातल्या आणि देशाच्या जनतेवरती आणून टाकलेली आहे। या बातमीपत्रात इथेच थांबतो। परत भेटूया नवीन बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी। नमस्कार।